नमस्कार. स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलमध्ये ए आय सुपर प्रॉम्प्टर. आज आपण बॅक टू बॅक व्हिडिओ करतो आहे. याचं कारण म्हणजे जस्ट आत्ता ढग गडगडले आणि आकाशवाणी झाली आणि ते म्हणाले व्हिडिओ कर. म्हटलं आता कुठला सब्जेक्ट घेऊन यायचा? मगाशी तर एक व्हिडिओ झाला, बॅक टू बॅक व्हिडिओ कसं करणार? स्टॅमिना पण पाहिजे ना. पण आकाशवाणी झाली आहे, आज्ञा झालेली आहे, व्हिडिओ कर. गडगड गडगड आवाज आला आणि मग सुचलं अशाच एका विषयावरती व्हिडिओ झाला पाहिजे. तर विषय असा आहे की जुनी झाडं तोडताय. अत्यंत इंटरेस्टिंग असा विषय आहे. बऱ्याच वेळा आपण पाहतो की बऱ्याच ठिकाणी जुनी झाडं असतात. आंबा, वड, पिंपळ, मोठी मोठी वेगवेगळी झाडं जी प्रचंड प्रमाणामध्ये ऑक्सिजन देतात, त्याच्यावर बरेच जीवजंतू राहतात आणि ते वेगवेगळ्या पद्धतीनं उपयोगाला येतात. अशी झाडं काही वेळा काही गोष्टींसाठी तोडली जातात. याच विषयावरती आजचा आपला व्हिडिओ असणार आहे. चला सुरू करूया. तर उन्हाळ्याची दुपार होती. गावाच्या बाहेरच्या टेकडीवर एक प्रचंड असा मोठा आंबा, वड आणि पिंपळ या वृक्षांचा समूह होता. ती 3 झाडं जणू एकमेकांशी जोडली गेली होती, मुळांनी, सावलीनी आणि इतिहासानं सुद्धा. गावातले लोक त्या ठिकाणाला म्हणायचे त्रिवृक्ष. जसं आपण त्रिशूळ वगैरे म्हणतो ना, तसं अगदी सेम त्रिवृक्ष म्हणायचे. लोक म्हणायचे त्या झाडाखाली बसलं की मन शांत होतं. काही म्हणायचे तिथं देवाचं वास्तव्य आहे. पण आता त्या जागेवर एक मोठा रिसॉर्ट किंवा प्रोजेक्ट होणार होता. त्या गावातला निखिल हा शहरातून परत आला होता. तो एक सिव्हिल इंजिनियर होता आणि तोच त्या प्रोजेक्टचा मुख्य डिझायनर होता. त्याच्यासाठी हा एक फक्त प्रोजेक्ट होता आणि गावासाठी मात्र तो एक मोठा धक्का होता. एका संध्याकाळी निखिल त्या टेकडीवर गेला. त्यानं त्या झाडांकडं बघितलं. मोठ्या फांद्या, खोल मुळं, पक्ष्यांचा आवाज. तो हसला. हे सगळं हटवून इथं सुंदर रिसॉर्ट होईल. त्याला एक क्षणभरही वाटलं नाही की याच झाडांनी, वृक्षांनी कधी काळी त्याला आंब्याची आंबे दिलेले आहेत, पारंब्या दिल्या आहेत, मित्रमैत्रिणींबरोबर खेळायला आणि बरंच काही. तेवढ्यात मागून असा आवाज आला, सगळं हटवणार आहेस? निखिल मागं वळाला. ती होती अन्वी, त्याची बालमैत्रीण. गावातली मुलगी, पर्यावरणशास्त्र शिकलेली. निखिलची जुनी ओळख, कदाचित त्याच्यासाठी अजूनही काही. अन्वी म्हणाली, तुला माहिती आहे का ही झाडं किती जुनी आहेत? निखिल म्हणाला, हो, पण विकासासाठी काही गोष्टी या बदलाव्या लागतात. अन्वी हसली, थोडं टोचून. तिला आवडलं नाही त्यानं हे उत्तर दिलेलं, पण ती हसली. वाह, पूर्ण इंजिनिअरिंगचा डायलॉग मारलायस तू. निखिल म्हणाला, आणि तू पूर्णपणे ॲक्टिव्हिस्ट, पर्यावरणवादी दिसतीयस. दोघंहीच काहीजण शांत उभे राहिले. अन्वी हळू आवाजात म्हणाली, निखिल, या झाडांमध्ये काहीतरी आहे. निखिल म्हणाला, भूत वगैरे का? नेहमीसारखं तुझं. अन्वी म्हणाली, नाही, पण काहीतरी जिवंत आहे, हे समजून घे. त्या रात्री निखिल पुन्हा त्या झाडांकडे गेला. त्याला थोडी क्युरिओसिटी झाली होती. रात्र शांत होती. वाऱ्यानं पानं हलत होती. अचानक त्याला असं वाटलं की झाडांच्या मुळाजवळून हलका हिरवा प्रकाश येतोय. तो जवळ गेला. प्रकाश थोडा वाढला आणि अचानक त्याच्या डोक्यात एक आवाज घुमला, का तोडतोयस आम्हाला? निखिल दचकला. कोण आहे? कोण आहे तिकडं? त्याच्या समोर मुळांमधून एक आकृती तयार झाली. ती ना पूर्ण मानव होती, ना पूर्ण प्रकाश. ती म्हणाली, मी या त्रिवृक्षाची चेतना आहे. कुणाला ग्रीन लँटन मूव्ही आठवतो का इंग्लिशमधला? तो दिव्याची अंगठी असणारा. तशी अगदी ती प्रवृत्ती किंवा प्रकृती, आपण त्याला आकृती म्हणूया, ती ग्रीन लँटन टाईपची. निखिल घाबरला होता, पण तो शांत राहण्याचा प्रयत्न करत होता. हे खरं आहे का? ती आकृती म्हणाली, तू विज्ञान मानतोस ना, मग विज्ञानानेच समजून घे. अचानक त्याच्या आजूबाजूला दृश्य बदललं. त्याला दिसलं झाडं दिवसा सूर्यप्रकाश घेत होती, फोटोसिंथेसिस करत होती, कार्बन डायऑक्साईड घेत आणि ऑक्सिजन सोडत होती.
त्या 3 झाडांनी अशी एक 3D इमेज तयार केली होती त्या ग्रीन ह्याच्यामधून की त्याच्यामध्ये पूर्ण विज्ञान दिसलं. आवाज म्हणाला, तू मोठं झाड दरवर्षी शेकडो किलोचं कार्बन शोषतोस, तू आम्हाला तोडशील तर हवा बदलशील, असं ते मोठं झाड म्हणालं त्याला. दुसरं दृश्य दिसलं. झाडाच्या मुळांनी जमीन घट्ट धरली होती. पावसाचं पाणी हळू जमिनीत शिरत होतं. ही मुळं पाणी साठवतात, पूर थांबवतात. लक्षात घे किती फायदा आहे. तिसरं दृश्य समोर आलं. कीटक, साप, लहान जीव, झुरळं, किडे, मुंग्या, गांडूळ सगळे त्या झाडावर राहत होते. ही फक्त झाडच नाहीत, तर ही पूर्ण एक इकोसिस्टम आहे. निखिल स्तब्ध झाला. अचानक दृश्य परत नॉर्मल झालं. ते जे काय 3D इमेज तयार केली होती ती झाडांनी, आधुनिक टेक्नॉलॉजी वापरून त्या एका ग्रीन प्रतिकृतीने ती निघून गेली. अन्वी त्याच्या बाजूला उभी होती. ती म्हणाली, तुला दिसलं का? निखिल आश्चर्यानं म्हणाला, तुला पण दिसलं जे मी पाहिलं ते? अन्वी हलकंच म्हणाली, मी तुला आधीच सांगितलं होतं. थोडा वेळ तिथं शांतता पसरली. मग निखिल म्हणाला, मला वाटत होतं की मी फक्त एक प्रोजेक्ट करतोय, पण मी आता एक जग संपवणार होतो. अन्वी हसली. नशीब लेट रिअलायझेशन झालं तुला, बट गुड गुड व्हेरी गुड. तुला कमीत कमी लक्षात तर आलं. निखिल हसला. तू अजूनही तशीच आहेस अन्वी. पुढच्या दिवशी गावात मीटिंग झाली. निखिल उभा राहिला. तो म्हणाला, हा प्रोजेक्ट आपण बदलू. झाडं तोडणार नाही, त्या भोवतीनं रिसॉर्ट बांधू. लोक आश्चर्यचकित झाले. अन्वी हसत होती. रात्री निखिल पुन्हा त्या झाडाखाली गेला. यावेळी कोणताही आवाज नव्हता, फक्त शांतता होती, फक्त शांतता होती. पण त्याला जाणवत होतं झाडंही जिवंत आहेत. तो हलकच म्हणाला, धन्यवाद. वाऱ्यानं पानं हल्ली, जणू उत्तर दिलं. त्या दिवसानंतर गावात एक गोष्ट पसरली. जुनी झाडं तोडण्याआधी विचार करून तोडायला हवीत, कारण ती फक्त झाडच नसतात, तो निसर्गही असतो, ती इकोसिस्टम असते. निसर्ग बोलत नाही, पण तो दाखवतो. आता हे सगळं झाल्यावरती एक मजेची गोष्ट मी तुम्हाला सांगणार आहे. ती अन्वी जी होती ना, ती अन्वी, तिच्याबरोबर टीम होती आणि त्या टीमनं सांगितलेलं ठरवलेलं की त्या निखिलला तिथं आणायचं आणि त्याला ते 3D इमेज दाखवायची काय काय होतं आहे. त्यांनी त्याआधीच, तो जेव्हा गावात येणार त्याच्या आधीच ही सगळी तयारी केली होती. प्रचंड असं त्यांची यंत्रणा त्याच्यासाठी लागली होती. त्यांनी 3D प्रोजेक्टर वगैरे झाडात लावून ठेवलेले होते. आणि जेव्हा निखिल आला तेव्हा त्यांनी सगळं ते ऑन केलं. ती 3D इमेज, ते एक प्रकारचं दृश्य बघितल्यावर तो इम्प्रेस झाला. आणि तो इम्प्रेस झाल्यावरती त्यांनी काही खोटं नाटक केलं नव्हतं त्याच्यामध्ये. त्यांनी त्याच्यामध्ये केलेलं होतं की टेक्नॉलॉजीचा वापर करून 3D इमेजिंग, या टेक्नॉलॉजीचा वापर करून त्यांनी ते दृश्य तयार केलं होतं. कोणी स्टार वॉर्स वगैरे पाहिलं असेल का? एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाताना पूर्वी ॲक्च्युली जायला लागायचं, पण त्या स्टार वॉर्समध्ये असं दाखवले की ते 3D इमेज प्रतिकृती ही त्या एका ठिकाणाहून प्रोजेक्ट होते आणि दुसऱ्या ठिकाणी बोलते. तसंच काही त्यांनी लेझर या टेक्नॉलॉजीचा वापर करून अशा पद्धतीची एक यंत्रणा तयार केली होती की ज्याच्यामुळं ते सगळं रिअलिस्टिक वाटेल. तुम्हाला जास्तीत जास्त लेटेस्ट उदाहरण म्हणजे कोणी अवतार मूवी बघितला आहे का? किंवा आयर्न मॅन? तर या मूवीजमध्ये सुद्धा ह्या टेक्नॉलॉजीचा वापर केला आहे. तो आयर्न मॅन जो असतो तो असा हात भीत घालतो, आठवतं का एका ह्याच्यामध्ये, किंवा डिझाईन वगैरे तयार करत असतो त्यावेळी सुरुवातीला ते पण तसंच आहे. आणि त्यानंतर त्यांनी
अवतारमध्ये पण दाखवलं ती सगळी त्या पृथ्वी किंवा ते जे ग्रह असतो पंडोरा म्हणून जो ग्रह आहे त्या पंडोराच्या ग्रहावरती ती सगळं मॅपिंग करायच्यासाठी त्यांनी जी टेक्नॉलॉजी दाखवली आहे ते एका रूममध्ये बसून ते मॅप करत असतात कुठं काय आहे कुठं खनिज आहेत कुठलं झाड महत्त्वाचं आहे वगैरे वगैरे तीसुद्धा ती एक त्याच पद्धतीची टेक्नॉलॉजी आहे. तर अशा पद्धतीची टेक्नॉलॉजी आधुनिक वापरून त्या अन्वीनं त्या निखिलला कन्व्हिन्स केलं की बाबा हा एवढा ह्याचा बेनिफिट आहे म्हणून. आणि पण वाईट काय नाही आहे, चांगल्या पद्धतीनं कन्व्हिन्स केलं आणि निखिलनंही सुद्धा त्याचा अनुभव घेतला, इम्प्रेस झाला आणि त्यानं डिसाईड केलं की आता तो जो प्रोजेक्ट आहे ती झाडं मध्येच ठेवणार जुनी जी काय आणि त्याच्या बाजूनं तो प्रोजेक्ट कन्स्ट्रक्ट करणार. अशा बऱ्याच ठिकाणी बऱ्याच निसर्गप्रेमी लोकांनी अशा स्कीम्स राबवलेल्या आहेत. तुम्हाला हायवेला वगैरे सुद्धा दिसतील, जाताना बघा मोठी मोठी झाडं मध्येच दिसतात तुम्हाला, कारण ती कापायला अवघड नसतात म्हणून नाही, तर त्याचं कारण हे अशा पद्धतीचं असतं की त्याचा उपयोगही आहे. बऱ्याच वेळा तुम्ही हायवेवरून जाता किंवा झाडाच्या किंवा शेतांमधून वगैरे जाता, मधनंच तुम्हाला असं एक मोठालं भलं बुंदा असलेलं झाड वगैरे तुम्हाला दिसेल. ते कापणं अवघड नाही आहे, त्यातनं येणाऱ्या सगळ्या गोष्टी पण महत्त्वाच्या असतात. लाकूड बिकूड मिळतं, काय काय मिळतं, जळण मिळतं, पण काही निसर्गप्रेमी लोकांनी अशा पद्धतीचं कन्स्ट्रक्शन करून ठेवलेलं असतं की त्यांना ते आवडलेलं असतं. म्हणून अशा पद्धतीचं एक चित्र आपल्याला दिसतं की अरे हा मधनंच असा बुंदा असलेला हायवेला मधनंच असं कोणी करून ठेवलं आहे, तर त्याचं कारणच असं असतं की ते झाड कट करू नये. बरं, तुम्हाला आता ही जर गोष्ट आवडली असेल तर जरूर या व्हिडिओला लाईक करा, कमेंट बॉक्समध्ये कमेंट टाका आणि या व्हिडिओ आणि या चॅनलला सबस्क्राईब करा. अशाच पद्धतीचे इंटरेस्टिंग व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन येत जाईल. विषय आवडला असेल तर जरूर तुमच्या आवडीचे विषयसुद्धा कमेंट बॉक्समध्ये टाकायला विसरू नका. निरोप घेऊया आता. धन्यवाद.